मंडळी, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। एखादी घटना किंवा एखादी गोष्ट वाचण्यात आली किंवा एखादं पुस्तक वाचलं किंवा एखादं नाटक बघितलं, सिनेमा बघितला किंवा जेव्हा एखादी घटना घडते त्यानंतर आपल्या विचारसरणीत अगदी मूलाग्र बदल कधी होऊन जातो आणि आपला पुनर्जन्मच झाला असं सुद्धा म्हणता येईल। कधी एखाद्या आजारपणातून उठल्यावर सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपल्याला रिबर्थ आपला झाला आहे। तर अशाच अर्थाची एक कथा वाचनात आली, त्याबद्दल आज सांगणार आहे। आर्थर गॉर्डन या लेखकाने त्याच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित द टर्न ऑफ टाइड या नावाची एक सुंदर कथा लिहिली होती। तर त्या कथ्यात कसं होतं की त्यांच्या जीवनाचा एकदा खूप म्हणजे त्या लेखकाच्या जीवनात एकदा खूप निराशेचा काळ येतो आणि त्या काळात ते खूप निराश असतात आणि मग ते ठरवतात की आपण डॉक्टरला जाऊन भेटायचं आणि मग ते वैद्यकीय मदत घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातात। डॉक्टर सर्व तपासण्या करतात, त्याच्यातनं कळून येतं की शारीरिकदृष्ट्या तर काहीही आजारपण नाही आहे। तर हे लक्षात आल्यावर ते डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे, पण त्यासाठी तुमची तयारी असायला हवी। तुम्ही बरे व्हाल याची मी नक्की खात्री देतो, तुमच्या मनाची या प्रयोगासाठी म्हणजे या उपचारासाठी तयारी असायला हवी आणि तुमचं सहकार्य मात्र याला लागेल। खरं तर हा लेखक इतका वैतागलेला असतो त्याच्या नैराश्याला, तर तो म्हणतो की ठीक आहे, जर तुम्ही खात्री देताय की मला बरं वाटेल तर मी नक्कीच तुम्ही म्हणाल ते उपचार करून घ्यायला तयार आहे। त्यावर ते डॉक्टर त्यांच्या हातात 4 चिठ्ठ्या देतात। तर ह्या 4 चिठ्ठ्या दिल्यावरती डॉक्टर त्यांना सांगतात की या 4 चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा, सोबत खाण्यासाठी काहीतरी घेऊन जा, पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ काहीही बरोबर न्यायचं नाही। दिवसभर कोणाशीही बोलायचं नाही। या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळेला त्या चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचं तुम्ही तंतोतंत पालन करायचं। 4 चिठ्ठ्यांवर वेगवेगळ्या वेळा बाहेर लिहिलेल्या होत्या। दुसऱ्या दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले, कारण त्यांना समुद्रावर जायला सांगितलं होतं। सकाळी 9 वाजता त्यांनी एक चिठ्ठी सांगितल्याप्रमाणे उघडली, त्यावर लिहिलं होतं ऐका। आता काय ऐकायचं असं खरं तर पहिल्यांदा त्यांना प्रश्न पडला। ते होती खरं तर निर्मनुष्य जागा होती, तिथे कोणीही नव्हतं, समुद्राच्या लाटा होता। नारळाच्या झाडीत जाऊन ते मग एकटे बसले आणि एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकायला त्यांनी सुरू केलं। झाडीतून वाहणारी ती हवा, मध्ये समुद्रावरून येणारा वारा, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, दूरवर आकाशात चित्कार करत उडणाऱ्या पक्ष्यांचे आवाज, अशा कितीतरी गोष्टी त्यांना हळूहळू स्पष्टपणे ऐकू येऊ लागल्या। जणू काही स्वतःचं अस्तित्व विसरून ते निसर्गाशी एकरूप होत होते। आपणही या निसर्गाचा भाग आहोत आणि असं सहज आपला त्यातला भाग आहोत हे त्यांना जाणवायला लागलं। मनातला सर्व कोलाहल त्यांचा होता तो थांबला। एका प्रगाढ शांततेचा त्यांना अनुभव येत होता। असं करता करता त्यांना लक्षातही आलं नाही की दुपारचे 12 केव्हा वाजले। 12 वाजता दुसरी चिठ्ठी उघडायची होती, त्यामुळे त्यांनी दुसरी चिठ्ठी उघडली आणि त्यावर लिहिलं होतं की मागे वळून पहा। त्यांना काय करायचं ते कळलं नाही, पण सूचनेचं तर पालन करायचं होतं, म्हणून त्यांनी मग त्याप्रमाणे मागे वळून आपण बघूया असा विचार केला। मग त्यांच्या लक्षात आलं आपण आपल्या भूतकाळाचा विचार केला पाहिजे। त्यांच्या डोळ्यापुढे त्यांचा भूतकाळ उभा राहिला। त्यांच्या आईवडिलांचं निरपेक्ष प्रेम, बालपणीचे त्यांचे सवंगडी, त्यांची शाळा, मित्रांशी होणारी कट्टी आणि बट्टी, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व दोस्त मंडळी, त्याबरोबर होणारा हसणं, खिदळणं आणि खेळण्याचा त्यांची तो गेलेला वेळ, हे सर्व त्यांना इंद्रधनुष्य आयुष्याचा सुखद आठवणी ज्या होत्या त्या त्यांच्या डोळ्यापुढे तरळल्या आणि त्यात ते पूर्णपणे रमून गेले। भूतकाळातले आनंदाचे क्षण त्यांनी पुन्हा पुन्हा जगले। आज दुरावलेल्या माणसांनी कधी काळी किती बरं प्रेम केलं होतं हे आठवून त्यांचा ऊर भरून आला। आपण बालपणातली ती निरागसता हरवून बसलोय। आपल्या संबंधांमध्ये नैसर्गिकता आहे का? बरीच खरं तर कृत्रिमता, दिखाऊपणा, औपचारिकपणाच जास्त आहे। या विचारात असतानाच त्यांना तिसरी चिठ्ठी उघडण्याचा वेळ झाली। तिसरी चिठ्ठी त्यांनी उघडली तर त्यावर लिहिलं होतं आपल्या उद्दिष्टांची छाननी करा। गॉर्डन म्हणाले, मी स्वतःला विद्वान समजत असल्यामुळे सुरुवातीला याची मला गरज वाटली नाही, पण मग मी स्वतःशी सखोल परीक्षण केलं
आपलं उद्दिष्ट काय, आपण कशासाठी जगतो आहोत, आपल्याला यश, मान्यता, सुरक्षितता हीच महत्त्वाची उद्दिष्ट वाटू शकतात खरं तर आहे ते बरोबर आहे का? त्यांच्या मनात आलं आपल्या जगण्याचं उद्दिष्ट काय, यश, मान्यता, सुरक्षितता ही महत्त्वाची उद्दिष्ट असू शकतील का बरं? नाही, ही खरं तर आयुष्याची उद्दिष्ट होऊ शकतील का असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांच्या लक्षात आलं की उद्दिष्टांच्या बाबतीत आपण सुस्पष्ट नाही आहोत आणि आपल्याला याच्यासाठी विचार करायची गरज आहे. त्यामुळे त्यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली. संध्याकाळ होत आली, सूर्य अस्ताला जात होता आणि मग चौथी शिट्टी उघडायची वेळ झाली. त्यात लिहिलं होतं, सर्व चिंता आणि काळजा या वाळूवर लिहून परत ये. त्यांनी या चिठ्ठीप्रमाणे मग तंतोतंत करायचं ठरवलं. एक शिंपला घेतला, ओल्या वाळूवर सर्व चिंता सविस्तरपणे लिहिल्या आणि मग ते घरी जायला लागले. समुद्राला भरती येत होती. त्यांनी मागे वळून पाहिलं तर एका लाटेने त्यांनी ज्या काही चिंता सर्व लिहिल्या होत्या त्या चटकन पुसून पण टाकल्या. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपल्या चिंता या आता वाहून गेल्या. गॉर्डन म्हणाले, त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला. ही कथा खरंच आपल्याला जीवनाला दिशा देणारी अशी वाटते. तर याबद्दल तुम्हाला कसं काय वाटली ही कथा ती जरूर कळवा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ही पण विनंती. तर आज इथेच थांबूया. भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.